नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आधार कार्डबद्दल एक मोठी अपडेट आलेली होती समोर आणि मी त्याच्याबद्दल व्हिडिओसुद्धा टाकला होता की आधार कार्ड अपडेट हे आपलं 14 डिसेंबर पूर्वीच करून घ्या, कारण की नंतर आधार अपडेट हे होणार नाही। आणि ही खूप महत्त्वपूर्ण बातमी होती, कारण की बघा आता आधार कार्डशिवाय भारतात राहणे कठीण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की आधार कार्ड हे आता महत्त्वाचं दस्तऐवज आहे। प्रत्येक सरकारी कामात या कागदपत्राची आवश्यकता भासते, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। म्हणून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच आधार कार्डबद्दल संपूर्ण माहिती सांगितली होती की 14 डिसेंबर पूर्वीच आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या। जर त्यांनी करून घेतलं नसेल तर त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी आली आहे की आधार कार्ड अपडेटमध्ये आता मुदत वाढवण्यात आलेली आहे। तर ती मुदत कितीपर्यंत असणार, कशा पद्धतीने आपलं आधार कार्ड आपण अपडेट करून घ्यायचे, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। आणि आधार कार्डबद्दल हा व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। तर बघा, आधार कार्ड प्रत्येक भारतीयांचे एक ओळखपत्र आहे। UIDAI ने आधार डिटेल फ्रीमध्ये अपलोड करण्यासाठी 14 डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवली होती, परंतु ही डेडलाईन उलटून गेल्याने अनेक लोक घाबरलेले होते की आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपण विसरलो। तर घाबरण्याचं काही कारण नाही। UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत वाढवलेली आहे, परंतु हे आधार कार्ड आता तुम्हाला ह्याच्यासाठी फी भरावी लागणार आहे। 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट करण्याची फ्रीमध्ये प्रोसिजर होणार होती, परंतु बघा आता UIDAI ने आधार डिटेल फ्रीमध्ये अपडेट करण्याची म्हणजेच की अपडेट करण्याची डेडलाईन ही वाढवलेली आहे। आता ही डेडलाईन 14 जून 2025 पर्यंत असणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता आधार अपडेट करण्यासाठी अजूनही 6 महिन्याचा अवधी मिळालेला आहे। तर या तारखेनंतर आधार डिटेल अपडेट करण्यासाठी तुम्हाला फी भरावी लागणार आहे। तर ती कशा पद्धतीने भरावी लागणार हे जाणून घेऊया। तर बघा, आधार डिटेल अपडेट करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त फी भरावी लागणार आहे, त्यामुळे आधार डिटेल जर तुमची अपडेट करायची असतील तर 6 महिन्यांच्या आत करा। ही फ्री सेवा माय आधार सेंटर म्हणजेच की माय आधार पोर्टलवर सुद्धा आहे आणि आधार सेंटरवर सुद्धा ही अवेलेबल आहे। तर UIDAI ने X खात्यावर याबाबत एक पोस्ट केलेली असून त्याबाबत माहिती दिलेली आहे की UIDAI ने मोफत ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधा 14 जून 2025 पर्यंत वाढवलेली आहे, जेणेकरून लाखो आधार क्रमांक धारकांना हा फायदा होऊ शकेल। ही मोफत सेवा माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे। UIDAI लोकांना त्यांचे आधार डॉक्युमेंट अपडेट ठेवण्यासाठी सतत प्रेरित करत आहे। तर बघा, आधार कार्डमध्ये नेमकं काय अपडेट करायचं आहे हा प्रश्न असेल तर त्याची उत्तरे तुम्हाला इथे मिळणार आहेत। ज्या लोकांनी आधार कार्ड काढून 10 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि त्यात काही गोष्टी अपडेट केल्या नाही, जसं की घरचा पत्ता वगैरे बदललेला असेल तर त्यांना अपडेट करण्याची संधी आहे। पण अपडेट करणे हे अनिवार्य नाही, तर एका व्यक्तीला एक आधार क्रमांक मिळतो आणि त्याचे वैयक्तिक बायोमेट्रिक असतात। तर बघा, आता आपण जाणून घेऊया की आधार अपडेट करण्याची प्रक्रिया काय आहे ते। तर बघा, आधार अपडेट करण्यासाठी तुम्ही बायोमेट्रिक अपडेट करावे लागते, त्यामुळे तुम्ही आधार सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही फिंगरप्रिंट स्कॅन, फोटो किंवा ॲड्रेस बदलण्यासाठीही तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे। तुम्ही आधार सेंटरवर जाऊन सुद्धा हे सर्व करू शकताय। तसेच जर तुम्हाला फ्रीमध्ये हे सर्व करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे अपडेट करू शकताय। बघा, सर्वप्रथम तुम्ही माय आधार UIDAI government.in ही तर स्क्रीनवर दिलेल्या या वेबसाईटवर जायचं आहे, लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन झाल्यानंतर तुमचा जो आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक आहे तो टाकायचा आहे। ज्यावेळेस तुमचा आधार क्रमांक टाकणार त्यावेळेस तुम्ही आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली मोबाईल नंबर कोणता टाकायचा आहे, तर आधार नंबरला लिंक असलेलाच मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच मोबाईल नंबरवर OTP येणार आहे आणि OTP आल्यानंतर OTP टाकायचा आहे आणि क्लिक करायचं आहे। बघा, त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट भरण्यासाठी एक पेज ओपन होईल। तर आवश्यक कागदपत्रावर क्लिक करा आणि ते अपलोड करायचं आहे। अपडेट रिक्वेस्ट फॉर्म भरायचा आहे, तुमची रिक्वेस्ट सेंड करायची आहे। तुम्हाला आधार ट्रॅक करण्यासाठी URN मिळेल ते सेव्ह करून किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे।
परंतु हे सर्व करत बसण्यापेक्षा मोबाईलवरून कधी कधी आपल्याकडून चूक होऊ शकते, त्यामुळे सरळ आपण बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्ही आधार सेवा केंद्रावर जावे आणि फिंगरप्रिंट स्कॅन करून, तसेच फोटो व ॲड्रेस बदलण्यासाठी तुम्ही सर्व आपल्या आधार सेंटरवर गेल्यानंतर तुमची सर्व प्रोसिजर ही होणार आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला आधार आपला अपडेट करून घ्यायचे आहे. आधार अपडेट करण्याची मुदतसुद्धा वाढलेली आहे. तर बघा 2 वेळा याची मुदत वाढलेली आहे, त्यामुळे तुम्ही शेवटची तारीख पाहू शकताय. 14 जून 2025 पर्यंत ही मुदत असणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपले आधार अपडेट हे करून घ्या, किंवा आपल्या मित्राचं जर आधार अपडेट राहिलं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणीला समजेल की आपलं आधार अपडेट हे करायचं अपूर्ण राहिलेलं आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. बघा, आधार कार्ड आपल्या आजच्या जीवनकाळात खूप महत्त्वाची गोष्ट बनलेली आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात जावा, आपल्याला जॉब करायचा असेल किंवा आपल्याला इतर कोणती सरकारची कामे करायची असतील किंवा आपण कोणतेही काम असू द्या, अगदी छोटंसं मूल जन्मलं तरी त्याचं आधार कार्ड काढावे लागते, कारण की आधार कार्ड काढल्याशिवाय त्याला शाळेतही प्रवेश घेता येत नाही आणि त्यांची कोणती कामेसुद्धा होत नाही. त्यामुळे आधार कार्ड खूप महत्त्वाची गोष्ट आहे. व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि तुम्हीसुद्धा अजूनही आपलं आधार कार्ड अपडेट करून घेतलं नसेल तर लगेच आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. धन्यवाद.